मासोडे संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणाचे आमंत्रित केलंय आणि क्या बात आहे, सुरेख लाजवाब दिमागदार षटकार आपण पाहतोय नितीन पाटीलच्या बॅट मधून. मॅन फ्रॉम मासोडे, मासोडे संघाचा हा बकासूर आता मात्र उधळायला सुरुवात होते. यावेळेस मिस टायमिंग आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय. जोपर्यंत चेंडू पर्यंत खेळाडू जात नाहीये आणि चेंडू पर्यंत जवळ गेल्यानंतर हात वर करायचा याची दक्षता मात्र घ्यायची आहे. 3 धावा मिळतील या चेंडूवर. केनी सर 3 धावा मिळतील. 2 सर केनी सर बॉलवर जाईपर्यंत यावेळी देखील फटका चांगला आहे मात्र इलिव्हेशन नाही आहे. अंतर देखील गाठलं नाही आहे. विकेटचं होतं पतन.
दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, 2 धावा मिळतील, 17 धावा धावफलकावर लागत आहेत. तर दुसरं षटक मार्गस्थ आहे, 3 षटकांचा सामना. हाफ ट्रॅकर इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र खेळाडूकडून चुकी होते. चेंडू जाऊन निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 21 या धावसंख्येवर. 21 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. श्री विठ्ठल देवी क्रिकेट क्लब मासवडे संघ दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत एका विकेटचा नक्कीच यशस्वी झालेत येलूर संघ. तेवीस धावफलकावर लागतात. तर वाईट चेंडू नक्कीच घोषित केलाय पंचांनी. उमेश केडी सर आणि मुनाफ पठाण सर आपण पाहिलं गेलं तर ऑनफील्ड पंचांच्या भूमिकेत सकाळच्या सत्रापासून एक दर्जेदार काम राहिलंय त्यांचं देखील. पुन्हा एकदा निलेश गोलंदाजी मार्कवर, राईट मध्ये विकेट. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन, एक सिंगल झाले एक्झिक्यूट आणि एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो तब्बल 24 या आकड्यावर. 24 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. यष्टी रक्षकाच्या जाऊन विसावतोय चेंडू हातामध्ये, डॉट चेंडू काउंट केला जातोय. यावेळेस मिस टायमिंग आहे. किरण शेळके येतात चेंडू खाली, नाही तर 1 हँडेड ट्राय केला होता, मात्र ट्राय कुठेतरी चुकला. संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. सिंगल झाले एक्झिक्यूट. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 25 या धावसंख्येवर. 25. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती असेल थोडंसं स्पीडअप घ्या. नवीन गोलंदाज स्वप्नील आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. पहिला चेंडू वाईड हाताळलाय, अवांतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 26 या धावसंख्येवर. स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा कम बॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज स्वप्नील. पहिला चेंडू वाईट हाताळल्यानंतर दुसरा चेंडू मात्र डॉट आणि सुंदर हाताळलाय.
नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत एका बाजूने गजापूर 11 गजापूर आणि त्यांना फाईट करतील श्री तुकाई मौजा स्पोर्ट्स जुळेवाडी संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचा आहे. वाईड नक्कीच फेकीवर ऑब्जेक्शन आहे. आक्षेप घेतलाय गोलंदाजीवर. इथे मात्र तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. आपली टेक्निकल टीम आणि उमेश केनी सर नक्कीच या ठिकाणी सूचना दिल्या जात आहेत. फलंदाजाला देखील रिव्ह्यू घेणं नक्कीच संधी असेल. नो घोषित केला पंचाने. थ्रू गोलंदाजी असेल या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं तर उमेश केनी सर देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून निर्णय दिला गेला नो चेंडू आणि या 3 धावा मिळतील. पाच धावा मिळतील या चेंडूवर. वाईट पळून 2 काढल्या, 1 नोची आणि 2 पॅनल्टीच्या. वाईट नसेल, वाईट 5 धावा मिळतील. 3 धावा पळून काढल्यात. पाच धावा मिळतील. 5 नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. 5 धावा, 2 पळून काढलेल्या 2 नोची 1 आणि पॅनल्टीच्या 2 अशा 5 धावा मिळतील. आणि गोलंदाज देखील पुढचे 3 स्पर्धा बॅन असेल. शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गतच्या 3 स्पर्धा आणि त्या गोलंदाजाने देखील त्या स्पर्धा खेळणं देखील गरजेचं आहे. हा नियम आहे आणि नियमाची अंमलबजावणी करणं या ठिकाणी गरजेचं आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय किरण शेळके गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू डॉट हाताळलाय. गजापूर यावेळेस काय करताय, काय बिघडताय. दर्जेदार षटकार आपण पाहतोय अमोल कांबळेच्या बॅट मधून. एक लाजवाब फटका. आणखी एक धमाका, आणखी एक दिमागदार फटका. पुन्हा एकदा चेंडू चाला सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी आलाय षटकार. जुळेवाडी संघ, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील खेळपट व्यासपीठावर यायचं आहे. पंचेचाळीस धावा धावफलकावर लागल्यात. यावेळी देखील आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार. क्या बात है, सुरेख दिमागदार वंडरफुल षटकार आपण पाहतोय. चला बोटांगडे साहेब नाणेफेक करून घ्यायचे.
गजापूर आणि जुळेवाडी संघामध्ये नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये. एका बाजूने गजापूर तर एका बाजूने जुळेवाडी संघ. नक्कीच गजापूर संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी जुळेवाडी संघाला. पाणी बघ त्या नळाला तिकडे काय झालंय. एक एक तास पोरगा कुठे गेला तू. काय रिसिव्ह पण नाही केले. थांब बघतो तेच मी बघतो ते बुलेट राऊंडचं होतं ना. काय काय कुठला बोललाय. काय समजा झाले 5-5 जण ठेवून पण बघतो थांब फोन कर. जागे बसून मला एवढा कंटाळा आला की नाही. कोणाला तर सांग ना. कोणाला तर सांग ना थोडा वेळ. फोन लिहिना झाले म्हणजे बघतोय मग अजून फोन लिहिले कोण बस दे नाही. अरे देतो की परत जातात काय घेऊन जा माझ्या सौरेज आहे का कुठे आहे तो. बाहेर हा हॅलो हॅलो कुठे आहे त्याला मुली सॅम्पल का रिसिव्ह एवढा लेट करताय. बुलेट राऊंड जाओ एकानं कुठे मी काय करू हे करू का ते करू काय बाई ग्रुपवर नाही ग्रुपवर. अरे भाई हे बघ पण त्याचा ग्रुपवर टाकायला सांगा अनुला वगैरे फिल्म्स ना वर्किंग नाही होत आहे. फिल्मचा इश्यू आहे म्हणून. नसेल तर आमचा काय नाही भेटणार जेवणाचं काही इश्यू नाही. पोरं पण नाही ना जास्त. हा तुम्हाला नाही स्वतःच होता. पहिला चेंडूवर आहे त्या ठिकाणी अमोल कांबळे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये. यावेळी देखील फटका चांगला आहे. किरण शेळके पहिल्या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी संपवला होता सामना त्याच ठिकाणापासून चालू सुरुवात केली किरणने. आता मात्र यावेळी समोरच्या दिशेने अगदी 2 खेळाडूंच्या मधून नक्कीच चेंडू ट्रॅव्हल्स होत होता.
लॉंग मधून सुरेश आले त्या ठिकाणी गॅदर केलं फेकी करतील दरम्यान सिंगल एक तर एक्झिक्यूट होते. यावेळेस मात्र ऑन साइडला विकेट. इट्स मॅक्झिमम हाय ना हँडसम षटकार आपल्याला पाहायला मिळते संदीप जाधवच्या बॅट मधून. चार्जिंग करू इथं वायर पडली घेतल्यापासून इथंच आहे. यावेळी देखील क्या बात आहे आडव्या बॅटचा कडवा प्रहार. संदीप जाधव इज ऑन फायर नाव. लागोपाठ दुसरा षटकार आपण पाहतोय संदीप जाधवच्या बॅट मधून कमालीची फटकेबाजी. जाऊ दे अजून एक जाऊ दे. स्टेप आउट झाले समोरच्या दिशेने नक्कीच नो मॅन्स मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल का. इथे मात्र झेल सोडलाय का मॅच सोडले पाहावं लागेल. या ठिकाणी कॅच सोडले की मॅच सोडली आहे. कॅच पकडली असती तर मॅच मध्ये पकड निर्माण करता आली असते. तसं काही झालेलं नाही आहे. इथे मात्र काय घडणार हे पाहावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट अगदी हलक्या हाताने खेळले. सिंगल केली एक्झिक्यूट आणि एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 22 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय क्या बात आहे. कमालीचा फटका पुन्हा एकदा षटकामधील आपण पाहिलं गेलं तर पहिलाच मोठा फटका आपण पाहतो संदीप जाधवच्या बॅट मधून. यावेळेस बॅटची लिडिंग नक्कीच आहे. एक धाव मिळेल. 29 धावा धावफलकावर लागलाय तर अजूनही 9 चेंडू आणि तब्बल 8 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे. ते मात्र वाईट दिलाय पंचांनी. वॉर्निंग देखील दिली गेली आहे.
गोलंदाजाला 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता. स्क्वेअर कट लाजवाब स्क्वेअर कट या ठिकाणी पाहायला मिळतोय. देचा गवताच्या अभावी सावध. यावेळेस देखील क्या बात आहे. पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी येलूर संघ. पहिला चेंडू इथे मात्र मिस टायमिंग शॉट आहे बॅटची नक्कीचा इनर एज. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र विकेटचं होतं पतन. विकेट सॅक्रिफाईस या ठिकाणी नक्कीच असेल. थर्टी सेवन 37 धावा धावफलकावर लागतायत. 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 5-15 पाहिजे. 5-15 कमालीची गोलंदाजी. परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतं. चांगला डिलिव्हर झाला चेंडू. अनुभव आहे. अनुभवात एक शिदोरी आहे सुरेश पाटील यांच्याकडे. अनुभवाची शिदोरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू आलाय. पहिली विकेट नक्कीच रनआउटच्या स्वरूपात आली. 2 धावा देखील मिळाल्या. त्यानंतर मात्र डॉट चेंडू. 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. यावेळेस नुसतं बॅटची लिडिंग एज. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. तीन चेंडू 14 धावांची गरज. थोडा स्पीडअप घ्यायचा मित्रांनो विनंती. 3 चेंडू आणि तीन चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे.
मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तिथे मात्र सिंगल झाले एक्झिक्यूट लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली दोन चेंडूंनी 13 धावांची गरज निर्णायक चेंडू आपल्याला पाहायला मिळेल या चेंडूवर चला स्पीडअप घ्या मित्रांनो कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे यावेळेस फटका चांगला आहे मात्र इलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये अमोल पाटील येतात चेंडू खाली इथे मात्र झेल होतोय ड्रॉप मॅच नक्कीच थोडीशी बॅकफुटला आता मात्र ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलोर माऊली स्पोर्ट्स संघ आपल्याला पाहायला मिळतो कारण एक चेंडू आणि आता मात्र 13 धावांची आवश्यकता आहे थोडस नक्कीच